मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रेल्वे विकासाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. विरोधी पक्षांची गाडी रुळावर नीट उभीही राहत नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी सुसाट वेगाने धावत आहे, असे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी लातूर येथील रेल्वे कोच निर्मिती कारखान्यासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भारतीय रेल्वे ही जगातील एक आश्चर्य मानले जाते. विरोधी पक्षांची गाडी रुळांवर नीट उभी राहत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठ्या सुसाट वेगाने धावते. देशात 2014 पर्यंत दररोज 4 किलोमीटर रेल्वे रुळ टाकले जात होते. आज हा आकडा 10 ते 15 किमीपर्यंत वाढला होत आहे. मोदींनी रेल्वेत विविध योजना आणल्या आहेत. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेत वोकल फॉर लोकल, वन स्टेशन वन प्रॉडक्ट सुरू केले. महाराष्ट्रात 1300 कोटी रुपयांच्या योजना आणून त्याद्वारे हजारो रोजगार उपलब्ध करून दिले. मुंबई व महाराष्ट्रातील 56 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होत आहे. लातूरमध्ये वंदे भारत रेल्वे तयार होत आहे. विकसित भारत होण्यासाठी महाराष्ट्र मोठे योगदान देत आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी म्हटले आहे.